स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर 2026 मधील तुमच्या गावाची असलेली मतदार यादी ही तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच 2 ते 3 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. तर ती यादी कशी डाउनलोड करायची याची लाईव्ह प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगलवर यायचं आहे. आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे वोटर्स ECI. ही जी वेबसाईट आहे ही तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला शो होणार आहे. या वेबसाईटवर आपल्याला एंटर व्हायचं आहे. एंटर झाल्याच्या नंतर या वेबसाईटचा होम इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये आपल्याला आपल्या गावानुसार असलेली मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी खाली खाली स्क्रॉल करायचं आहे. अशा काही प्रकारे स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता एक सर्व्हिस आपल्याला कॉर्नर पाहायला मिळतोय. डाउनलोड इलेक्ट्रोरोल रोल ही जी सर्व्हिस आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपण या पेजवर एंटर होणार आहोत. तर या पेजवरती या पोर्टलवरती जसजसं ज्या ज्या गावातील निवडणुका ह्या लागत असतात तसतशा या प्रत्येक गावाच्या ज्या याद्या आहेत त्या या वेबसाईटवरती अपडेट केल्या जात असतात. तर सध्यांतरी फक्त एकाच आपल्या राज्यातील एकाच विधानसभा क्षेत्रातील निवडणूक ही सध्या लागलेली असल्या कारणामुळे या वेबसाईटवर फक्त त्याच विधानसभा क्षेत्रातील जी काही यादी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे, अपडेट करण्यात आलेली आहे. सध्या तरी या वेबसाईटवर हीच यादी आहे. पण जसजशी तुमची काही गावाची निवडणूक लागेल, तुमच्या विधान क्षेत्रात सभाची जसजशी निवडणूक लागेल तसतशा याद्या या वेबसाईटवर पोर्टलवर अपडेट केलेल्या असतात. तर आता त्या वेळेस किंवा या पोर्टलवर याद्या कशा डाउनलोड करायच्या तर आता आपण पाहूया. तर या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला तुमचा स्टेट म्हणजेच तुमचं जे राज्य आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता या यादीमध्ये इयर्स ऑफ रिव्हिजन्समध्ये 2026 हे ॲड झालेलं आहे, हे अपडेट झालेलं आहे. तर आता यामुळेच आता या वर्षातील जसजशा निवडणुका लागतील तसतसे जे काही विधानसभा क्षेत्र आहेत ते या पोर्टलवर अपडेट होणार आहेत. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता आपण 2026 हे निवडलेलं आहे. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आपल्याला निवडायचं आहे म्हणजेच आपलं विधानसभा क्षेत्र. तर यामध्ये अशा काही प्रकारे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सध्या तरी एकच विधानसभा क्षेत्राची जी यादी आहे ती आपल्याला येथे पाहायला मिळते. त्यानंतर लँग्वेज ही इंग्लिश जशास तशी तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आता तुम्ही टाकलेल्या माहितीनुसार तुम्ही टाकलेल्या विधानसभा क्षेत्रानुसार तुम्हाला तुमच्या त्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव हे तुम्हाला येथे पाहायला मिळेल. यामध्ये 10-10 गावांचा बेस असतो. तुम्ही येथे क्लिक करून पुढील देखील सिरियल ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट शेवटपर्यंत पेजेस हे 38 आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे एक एक करून पुढील जी पेज आहे, पुढील जी गाव आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किंवा येथे डायरेक्टली तुमच्या गावाचं नाव टाकून तुम्ही सर्च करून ती यादी देखील डाउनलोड करू शकता. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची गावे आपल्याला शो होणार आहेत. आपल्याला जे काही गावाची यादी डाउनलोड करायची आहे, मतदार यादी डाउनलोड करायची आहे, त्याच्या समोर आपल्याला अशा काही प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला वरती एक ऑप्शन येथे पाहायला मिळणार आहे, डाउनलोड सिलेक्टेड PDF. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सॉरी, क्लिक करायच्या आधी आपला जो कॅप्चा आहे तो राहून गेला. तो कॅप्चा आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. आपण कॅप्चा हा सबमिट करूया. तर तुम्ही पाहू शकता आपण कॅप्चा हा एंटर केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला डाउनलोड सिलेक्टेड PDF यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण सिलेक्ट केलेली जे काही PDF आहे त्याचं स्टेटस हे प्रोग्रेसमध्ये आहे. तर तुम्ही पाहू शकता आता ते कंप्लीट झालेलं आहे आणि आपली जी PDF आहे डाउनलोड झालेली आहे. येथून आपण आता ओपन करूया. तर ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची PDF ही आपल्याला आपल्या गावानुसार जी मतदार यादी आहे ती दाखवणार आहे. यामध्ये पूर्ण एकूण 44 पेजेस हे आपल्याला आहेत. तुमच्या गावातील मतदारानुसार हे पेजेस कमी असू शकतात किंवा जास्त देखील असू शकतात. तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमच्या गावानुसार असलेली मतदार यादी 2026 मध्ये डाउनलोड करू शकता. त्याची PDF ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि जर तुम्ही नवीन नोंदणी केलेली असेल तर तुमचं नाव यामध्ये तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही ॲड्रेस हा चेंज करण्यासाठी अप्लाय केलेला असेल तर ती देखील माहिती तुम्ही येथे चेक करू शकता. जर तुम्ही तुमच्या जवळची किंवा एखादी व्यक्ती ही जर तुम्ही बाद करण्याचा जरी अप्लाय केलेला असेल म्हणजे तो वगळण्याचा अप्लाय केलेला असेल तो देखील तुम्ही या यादीमधून चेक करू शकता.
तर अशा काही प्रकारची माहिती होती. यादी कशी डाउनलोड करायची यासंबंधीची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.